नमस्कार मित्रांनो. आज सकाळीच मला माझा मित्र सुहासचा फोन आला. तो नाशिकवरून माझ्याकडे येणार होता. तो 2 दिवसाने येणार असल्याने मी तो येण्याची तयारी करू लागलो. तसं माझं घर खेड्यातलं, अगदी छोटंसं, म्हणजे छोटी फॅमिली राहील इतकंच. त्यामध्ये मी व माझी बायको पूजा राहतो. हो, माझी बायको पूजा. साधारण निमगोरी, थोडीशी सावळी, पण अंगाने टच्च भरलेली. नेहमी चापून चोपून साडी नेसणारी. तशी तिची उंची बऱ्यापैकी होती. बरगच्च बांधा, सरळ नाक, पाणीदार डोळे, पाहताच प्रेमात पडावं अशी पूजा. आमच्या लग्नाला साधारण 5 वर्ष झाली, पण आम्हाला अपत्य नव्हतं. त्यामुळे आमच्या छोट्याशा घरात आम्ही दोघेच राहतो. त्यामुळे आमचा रोमांस खूप असायचा. मी नेहमी बिनधास्त पूजाबरोबर रोमांस करायचो. तीही कधी मला नाकारायची नाही. तीही मला तितकंच साथ द्यायची. त्याचं कारणही तितकंच वेगळं होतं. पूजाला एक आशा होती की तिलाही दिवस जावेत. तीही आई होण्याची, पण तिची इच्छा माझ्याकडून पूर्ण होईल ही आशा मी सोडून दिली होती. कारण आम्ही आमच्या दोघांच्या टेस्ट केल्या होत्या. त्यामध्ये माझ्यात दोष आढळला आणि हे पूजालाही माहीत होतं. पण पूजा कधी नाराज नाही झाली, कारण पूजा माझ्यावर प्रेम करायची. त्यामुळे आम्ही आमच्या संसारात सुखी होतो. पण आता ह्या सुखी संसारात एक व्यक्तीची एंट्री होईल असं वाटलं नव्हतं, ज्यानं आमचं आयुष्यच बदललं. 2 दिवसाने मला सुहासचा कॉल आला. तो माझ्या गावी आला होता आणि येऊन स्टेशनवर थांबला होता. मी त्याला घेण्यासाठी स्टेशनवर गेलो. मला पाहताच त्याने मला जोरात मिठी मारली व म्हणाला, यार, किती वर्षानं भेटतोय, असं म्हणून त्याचा हात हातात घेत मी चल म्हणून त्याला बाईकवर घेतलं. घरी आलो तेव्हा सुहासला फ्रेश होण्यासाठी सांगितले. तो फ्रेश होऊन आला तेव्हा पूजाने सुहासला चहा आणून दिला. सुहासने थँक्स म्हणत पूजाच्या हातातून चहाचा कप घेतला. कप घेताना सुहासची बोटे पूजाच्या बोटांना स्पर्श करून गेली. तशी पूजाची व सुहासची नजरानजर झाली. पूजा गालात हसत पुन्हा किचनमध्ये गेली. त्यांची ती नजर पाहून माझ्या मनात एक वेगळीच कल्पना आली. त्या गोष्टीचा विचार जर केला तर कोणत्याही बायकोला राग येईल, पण मी माझ्या बायकोबद्दल तसा विचार करत होतो. तो विचार म्हणजे पूजाचं आई होण्याचं. हो, मी एक कल्पना केली की सुहास तरुण आहे, पूजा ही तरुण आहे. जर सुहासकडून पूजाला दिवस गेले तर? मी असं विचार करतच होतो तेव्हा पूजाने किचनमधून मला हाक दिली. अहो, इकडे येता का? जरा ऐका ना. मी किचनमध्ये गेलो तेव्हा तिने मला मार्केटमधून थोडं साहित्य आणण्यासाठी सांगितलं. आता पूजा व सुहास दोघेच घरी राहणार होते. तेव्हा मी विचार केला, आता हीच वेळ आहे दोघांना एकत्र आणण्याची. तेव्हा मी पूजाला म्हणालो, पूजा, मी येईपर्यंत सुहासबरोबर थोडं बोलत बस ना बाहेर. तेव्हा पूजा म्हणाली, अहो, मला भरपूर कामं आहे आणि आत्ताच तर आमची ओळख झाली आहे, कसं बोलणार? असं बोलून पूजा तिचं काम करू लागली. तसं माझ्या मनात विचाराचं चक्र सुरू होतं की कसं या दोघांना एकत्र आणता येईल. मी तसाच मार्केटमध्ये गेलो. पूजाने सांगितलेले साहित्य घेतले व घरी आलो. सुहास अजून सोफ्यावर TV पाहत बसला होता. आता माझ्यासमोर एक प्रश्न होता की पहिला कोणाला तयार करायचं, पूजाला की सुहासला? मी विचार केला की आधी पूजाला तयार करूया, नंतर सुहासला. सुहास माझ्याकडे किमान 8 दिवस तरी थांबणार होता. तरी माझ्याकडे 8 दिवस होते. मी मनात ठरवलं की ह्या 8 दिवसामध्ये सुहासला व पूजाला एकत्र आणायचे. आमचं रात्रीचं जेवण झालं. आता मी झोपण्याची तयारी करू लागलो. सुहास बाहेर हॉलमध्ये झोपला व आम्ही आमच्या रूममध्ये झोपी गेलो. पूजा माझ्या शेजारी माझ्या हातावर झोपली. मी तिचे मोकळे केस सावरत तिला गोंजारत विचारलं, पूजा, सुहास तुला कसा वाटतो? ती आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाली, म्हणजे तुमचे मित्र म्हणजे चांगलेच असणार. हा काय प्रश्न आहे? तेव्हा मी म्हणालो, अगं तसं नाही. मी थोडा दचकतच म्हणालो, मी काय म्हणतो की तुझं आई होण्याचं स्वप्न मी नाही पूर्ण करू शकत, हे तर तुला माहीत आहे ना.
त्यावर पूजाने हो म्हणून मान हलवली. मग मी तुला विचारलो तर राग नाही येणार ना तुला? नाही विचारा. हे बघ पूजा, तू आई व्हावंस असं मला पण वाटतं, पण तू जर तयार असशील तर हे मी शक्य करू शकतो. पूजा, ते कसं काय? त्यासाठी तुला सुहासबरोबर संबंध बनवावे लागतील. पूजा माझ्याकडे पाहत म्हणाली, हे तुम्ही बोलताय? तुम्हाला काही लाज? अगं खरंच सांगतोय मी. अगं असं केल्याने होईल ग बाळ आपल्याला. अहो पण ते तुमचं थोडीच असणार आहे, ते असणार तुमच्या मित्राचं सुहासचं. हे बरोबर वाटेल का? आणि मी कशी तयार होऊ त्यासाठी? तू फक्त मनाची तयारी कर, पुढचं मी पाहीन. पूजा तयार होणार नाही असं वाटत होतं, पण ती तयार झाली. कारण सुहास तसा देखणा होता, अंगाने भरगच्च होता आणि पूजाचा स्वभाव थोडा कामुक होता. त्यामुळे पूजा सुहासवर इम्प्रेस होती. पूजाने थोडा विचार करण्याचे नाटक केलं आणि थोड्या वेळाने होकार दिला व म्हणाले, पण हे सगळं करायला तुमचा मित्र तयार होईल का? तो हो नक्कीच. आणि तुझ्यासारखा चिकना माल तो थोडीच सोडेल. असं बोलून मी तिच्या गुलाबी होठावर होठ ठेवून किस करू लागलो. तिच्या मॅक्सीवरून तिचे दाबू लागलो. माझ्या दीर्घ मिठीत पूजेची कामेंद्रिय जागे करून तिला कामसुख देऊ लागलो. तिच्या नाजूक भागात जीभ घालून तिचा कामरस पिऊ लागलो. तिला उत्तेजित करून पुन्हा तिच्या कामभावना शांत करून आम्ही एकमेकांच्या मिठीत रात्र घालवली. सकाळी मला लवकर जाग आली तर पूजा गाढ झोपली होती. तिच्यावर चादर ओढली. तसाच मी सुहासकडे गेलो. सुहासला जागे करत मी म्हणालो, यार सुहास, चल मॉर्निंगला जाऊ. पुढे आम्ही मॉर्निंगसाठी गेलो. मॉर्निंगसाठी आलेल्या काही लेडीज मॉर्निंगचे फिटिंग कपडे घालून आल्या होत्या. त्यांचे मोठे मोठे पाहून सुहास म्हणू लागला, यार काय भारी भारी माल आहे तिथे. मी म्हणालो, हो का? आवडले का तुला? सुहास नाराज होत, हो यार, पण हे सौंदर्य माझ्या नशिबी कुठे? असं बोलून सुहास त्या महिलांकडे त्यांच्या फिटिंग बघून दिसणारे मोठे मोठे पाहू लागला. सुहास आता मूडमध्ये होता. मी वेळ न घालवता त्याला विचारलं, यार सुहास, तुला हे सौंदर्य माझ्या घरी मिळालं तर? सुहास जरा अचंबित होत म्हणाला, म्हणजे? मी त्याच्याकडे पाहत, हे बघ यार, स्पष्ट बोलतो, मी कधीही बाप होऊ शकत नाही, कारण माझ्यात काही दोष आहे असं रिपोर्टमध्ये आहे. आणि पूजाला मी आई होण्याचे सुख देण्यासाठी तुला इन्व्हाइट करतोय, तेव्हा नाही म्हणू नको प्लीज यार. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, अरे पण पूजा वहिनी होतील का तयार? त्यांना कसे तयार करणार? मी थोडं गालात हसत, अरे आमच्या दोघांचं रात्रीच बोलणं झाले. ती तयार आहे, तेव्हा आज रात्री तू माझ्या रूममध्ये आणि मी तुमच्या शेजारी. असं म्हणत आम्ही घरी आलो. पूजाने नुकतीच आंघोळ केली होती. रात्रीच्या कामसुखाने तिच्या चेहऱ्यावर चमक दिसत होती. तिचं सौंदर्य आणखीन उठून दिसत होतं. सुहास तिच्याकडे पाहतच होता. सुहास माझ्याकडे पाहत म्हणाला, यार बहिणीला पाहून आता मला राहवत नाही. आत्ताच वहिनीची किस घेऊ का? असं झाले. हो यार, थांब मी आलोच. तेव्हा पूजाजवळ मी जाऊन पूजाला सुहास तयार आहे हे सांगितलं. पूजा गालात हसत माझ्याकडे पाहत म्हणाली, ओके, तर मग कधीपासून सुरू करूया? अगं आजपासून. हे बघ, सुहास आणि तू आज आपल्या बेडरूममध्ये आणि मी तुमच्या शेजारी. असं बोलताच पूजा गालात हसत तिचं काम करू लागली. मी सुहासला म्हणालो, सुहास आत ये ना यार, आज पूजा 8 दिवस तुझी झाली. तेव्हा सुहासने पूजाजवळ जात तिचा हात हातात घेत तिच्या गालावर हात ठेवून तिच्या गुलाबी होठात आपले होठ ठेवून तिचे चुंबन घेऊ लागला. त्यानंतर आम्ही दिवसभर खूप एन्जॉय केला. आता वेळ होती रात्रीची. जेवण करून आम्ही आता पुढची प्लॅनिंग करू लागलो. सुहास व पूजासाठी मी काही सुगंधी पान आणून दिली होती. सगळी तयारी करून आता सुरू होणार होता माझी बायको पूजा व माझा मित्र सुहास यांचा प्रणयाचा खेळ. सुहास व पूजा बेडवर आले होते. मी त्यांच्यासमोर बसलो होतो. सुहास पूजाला किस करत होता. तिच्या साडीचा पदर खाली करत होता आणि ब्लाऊजवरून तिचे गोळे दाबू लागला. पूजा सुहासला बघलत त्याला किस करू लागली. दोघांच्या प्रणयाचा खेळ पाहून मीही उत्तेजित होत होतो. त्या रात्री सुहासने पूजाला भरपूर कामरसात न्हावून काढलं. कामसुख देऊन तिला पूर्ण तृप्त केलं.
असेच 8 दिवस पूजाने व सुहासने खूप एन्जॉय केला. आता मला आस होती ती म्हणजे पूजा आई होण्याची. धन्यवाद.